So in last lecture we have discussed about what is the state function and what is the path function. Okay, and we have also discussed about the different types of processes such as isobaric process, isothermal process, isochoric process, and adiabatic process. So this is the content of last lecture. Today we have to discuss about the what actually the thermodynamic process is, and the two important concept we have to study, that is reversible process and irreversible process. Then we will study the how to calculate the work done for the isobaric, isochoric, and adiabatic, and all these other process. Okay, so let us start with first of all the concept of reversible and irreversible process. ओके, सगळे आहेत प्रेझेंट. चला, सो रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय बघा. अगेन ह्या ज्या प्रोसेस आहेत थर्मोडायनेमिक प्रोसेस मध्ये आपण अंडर मध्ये स्टडी करतो आहे. ओके, आता याच्यामध्ये तीन बेसिक कन्सेप्ट आहे तसं स्टडी करायला गेलं तर थर्मोडायनेमिक प्रोसेस मध्ये ऍक्च्युली तीन बेसिक कन्सेप्ट आहे. एकाला म्हटलं जातं क्वासी स्टॅटिक प्रोसेस. पण हे सगळं समजण्याच्या आधी तुम्हाला थर्मोडायनेमिक प्रोसेस म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. ओके, सो what is the meaning of thermodynamic process? माहिती आहे ना सगळ्यांना व्हॉट इज द थर्मोडायनेमिक प्रोसेस. थर्मोडायनेमिक प्रोसेस म्हणजे कुठली प्रोसेस ज्यामध्ये काय होणार. ओके, सिस्टमच्या व्हेरिएबल जे आहेत प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर काय होणार आहे बेटा, चेंज होणार. बरोबर, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम हे चेंज होणार आहे. या व्यतिरिक्त काय होणार आहे का प्रोसेस मध्ये नाही. बरोबर. सो डिफाईन थर्मोडायनेमिक प्रोसेस जर म्हटलं, सपोज यू हॅव टू डिफाईन द थर्मोडायनेमिक प्रोसेस. सो व्हॉट इज द थर्मोडायनेमिक प्रोसेस. थर्मोडायनामिक्स मध्ये बेसिकली आपण काय करतोय बेटा, एक पर्टिक्युलर सिस्टम कन्सिडर करतो आहे. त्यामध्ये आपण मोस्ट ऑफ द टाइम पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आपल्याला असणार आहे. बरोबर, मोस्ट ऑफ द टाइम आपला एकच सिस्टम आपण कन्सिडर करतो की ज्याच्यामध्ये काय बेटा एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. ओके, हा आहे तुमचा पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. आता यामध्ये जो काही गॅस आहे हा आपला काय बेटा सिस्टम आहे या थर्मोडायनामिक्स मध्ये. याच्यावरच आपला मोस्ट ऑफ द स्टडी आपला फोकस आहे. बरोबर, तर या सिस्टमवर आपण स्टडी करतो आहे. हा झाला आपल्यासाठी सिस्टम. बाकीचं सगळं जे काही सिलेंडर, वॉल्स आहेत, पिस्टन आहे, हे काय बेटा सराउंडिंग आहे. बरोबर. मग आता या केसमध्ये थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय आहे सांगा मला. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय असणार, ही अशी प्रोसेस असणार आहे की ज्यामध्ये आपण काय करणार, या सिस्टमच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत. बरोबर, त्या सिस्टमच्या प्रॉपर्टीज. आता या सिस्टमकडे कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत बेटा सांगा मला. एक तर प्रेशर असणार, व्हॉल्यूम असणार, टेम्परेचर असणार. बरोबर, याच्या व्यतिरिक्त केमिस्ट्रीमध्ये तुम्ही एन्थाल्पी, एंट्रॉपी सगळं स्टडी करणार आहात. बरोबर. सो ह्या व्हेरिएबल्स काय होतं जेव्हा आपण कुठली या सिस्टमवर प्रोसेस अप्लाय करणार आहे. बरोबर. आता बेसिकली काय म्हणतोय आपण, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय करणार आपण, हीट ऍड करणार, हीट रिमूव्ह करणार, म्हणजे थर्मशी रिलेटेड येणार. बरोबर आहे. म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण सिस्टमचे व्हेरिएबल जे आहे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे काय करणार आहे बेटा चेंज करणार आहोत. बरोबर आहे. सिस्टमचे व्हेरिएबल जे आहेत, सिस्टमचे व्हेरिएबल कोणते, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे. बरोबर, हे काय करणार आहोत आपण चेंज करणार आहोत. क्लिअर. याला आपण काय म्हणतो थर्मोडायनामिक प्रोसेस. सो दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. जर तुम्ही नोट डाऊन केलेली असेल, आय थिंक नोट डाऊन केलं नसेल तर नंतर लेक्चर संपल्यानंतर नोट डाऊन करून ठेवा. द प्रोसेस बाय विच टू ऑर मोर, हे दोन किंवा दोन पेक्षा अधिक स्टेट व्हेरिएबल. स्टेट व्हेरिएबल समजतं ना, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, दीज आर द स्टेट व्हेरिएबल. कोणाचे बेटा, ऑफ अ सिस्टम कॅन बी चेंज. काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं बेटा. इज कॉल्ड अ थर्मोडायनामिक प्रोसेस और अ थर्मोडायनामिक चेंज. क्लिअर. थर्मोडायनामिक प्रोसेस कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना. आता काय असणार आहे थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये, आपण स्टेट व्हेरिएबल ओके हीट ऍड करून किंवा ही सबट्रॅक्ट करून काय करणार आहे चेंज करणार आहोत. हे व्हेरिएबल्स कोणते बेटा, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर सारखे हे व्हेरिएबल असणार आहे. बरोबर. याच्या आधी पण एक कन्सेप्ट होती बघा थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये. आता ही झाली पहिली कन्सेप्ट जी तुम्हाला स्टडी करायची होती. त्यानंतर एक क्वासी स्टॅटिक प्रोसेस आहे बेटा. ओके, क्वासी स्टॅटिक प्रोसेस. ऑल नॅचरल प्रोसेसेस म्हटलं जातं की क्वासी स्टॅटिक प्रोसेसेस आहे. बघूया आपण आता क्वासी स्टॅटिक प्रोसेस म्हणजे काय. तर how it is disconnected, automatically disconnected. Oh, actually it happens with only. ठीक आहे. Okay, then continue now. सर कधी Okay. कधी ते सो नेक्स्ट दॅट इज क्वासी स्टॅटिक प्रोसेस. ही पण एक कन्सेप्ट आहे. बरोबर, ती पण एक कन्सेप्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवायची आहे, क्वासी स्टॅटिक प्रोसेस.
आता इथे कसं सिक्वेन्स प्रॉपर दिला नसतो, प्रत्येक ग्रुपमध्ये वेगवेगळा सिक्वेन्स आहे, पण जो मी तुम्हाला टीच करतोय त्या सिक्वेन्सने तुम्हाला जायचंय, बरोबर. आता व्हॉट इज क्वासी स्टॅटिक प्रोसेस? ही पण थर्मोडायनेमिक प्रोसेस आहे बेटा, ज्यामध्ये स्टेट व्हेरिएबल सिस्टमचे काय होणार आहे, चेंज होणार आहे, बरोबर. तर यामध्ये बघा क्वासी स्टॅटिक म्हणजे काय असतं की ही इन्फायनाइटली व्हेरी 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 स्लो अशी प्रोसेस असते, बरोबर आहे. म्हणजे एखाद्याचं जर एखाद्या सिस्टमचं पिस्टन सिलेंडरचं जर व्हॉल्यूम चेंज होत असेल ना, तर आपल्याला कळणार पण नाही, बरोबर आहे. म्हणजे सपोज आता इथे एखादा पिस्टन मध्ये गॅस ठेवलेला आहे, लेट सपोज दिस इज द पिस्टन, आणि या पिस्टन मध्ये काय बेटा गॅस ठेवलेला आहे, ठीक आहे. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट याच्यामध्ये गॅस आहे, ठीक आहे. आणि हा गॅस बेटा एक्सपांड होत आहे, नॅचरली काय होतं, एक्सपांड होत आहे, बरोबर. मी आलोय या कंडिशनला, सध्या किती वाजले, 4:13 मी इथे बघितलं की या ठिकाणी याचा जो व्हॉल्यूम आहे तो V1 आहे, बरोबर. काहीतरी व्हॉल्यूम मी मेजर केला, तो व्हॉल्यूम V1, ओके. आणि मी एका तासाने लेक्चर कंप्लीट केल्यानंतर बघितलं तो, तरी तिथेच मला त्याचा व्हॉल्यूम लाईटली व्हेरी व्हेरी मायक्रो म्हणजे एकदम छोटासा चेंज झालेला दिसला त्या व्हॉल्यूम मध्ये, बरोबर आहे, व्हेरी व्हेरी स्लो. त्यानंतर मी पुढच्या नेक्स्ट डेला बघितलं त्या पिस्टन सिलेंडर मध्ये, तर हा व्हॉल्यूम थोडासा आणखी थोडा चेंज झाला होता, पण लाईटली एकदम स्लोली, ओके. So such type of processes are called as quasi-static process. Okay. So let us note down that particular definition later. Just understand it first of all. Then we will note down it after completion of lecture. So this is the portion in which the changes in the state variables of the system occur infinitely slowly. ओके. मी लेक्चर झाल्यानंतर बघतोय तरी मला व्हॉल्यूम थोडासा चेंज झालेला दिसतो. मी उद्यालाही बघतो तर एकदम स्मॉल चेंज झालेला दिसतो, पण एकदम स्मॉल थोडा चेंज होणार दिसणार, ठीक आहे. आणि मी कंटिन्युअसली बघत जर असेल त्याकडे, तर मला आयडेंटिफाय पण होणार नाही की तो त्याच्यामध्ये चेंजेस होत आहे म्हणून, बरोबर आहे. सो दिस पर्टिक्युलर प्रोसेस आर कॉल्ड एज द क्वासी स्टॅटिक प्रोसेस. कुठली प्रोसेस आहे, क्वासी स्टॅटिक प्रोसेस, ओके. असं म्हटलं जातं की क्वासी स्टॅटिक प्रोसेस मध्ये की जो तुमचा सिस्टम आहे हे नेहमी तुमच्या इन्व्हायरमेंटशी किंवा सराउंडिंगशी कसा असतो, इक्विलिब्रियम मध्ये असतो, बरोबर आहे, ओके. ओके. किंवा थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असतो. जेव्हा एखादी क्वासी स्टॅटिक प्रोसेस होत असतं तेव्हा तुमचा सिस्टम हा तुमच्या सराउंडिंगशी कसा असतो बेटा, इक्विलिब्रियम मध्ये असतो, त्यालाच आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असं म्हणतो, ठीक आहे. सो दीज आर द टू डेफिनेशन यू हॅव टू लर्न इट प्रॉपर, ओके. थर्मोडायनामिक प्रोसेस आणि क्वासी स्टॅटिक प्रोसेस. या व्यतिरिक्त दोन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत जे आपल्याला स्टडी करायचे आहे, ओके. त्याच्यासाठी मी आता व्हाईट बोर्ड यूज करतो आहे, क्लिअर. सो फर्स्ट ऑफ ऑल नोट डाऊन द रिव्हर्सिबल प्रोसेस अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. या दोन झाल्या, क्वासी स्टॅटिक थर्मोडायनामिक प्रोसेस ही मेन झाली, त्याच्या अंडरमध्ये क्वासी स्टॅटिक प्रोसेस. ऍक्च्युली हे असं म्हणू शकत नाही की टाइप्स आहे, हे त्याच्यामधल्या कन्सेप्ट आहे, बरोबर. सो फर्स्ट नाउ लेट अस अंडरस्टँड ऍक्च्युली this is the when we are going to study about these two process, we have to carry out the difference simultaneously different study करायचं असते, ठीक आहे. सो फर्स्ट नोट डाऊन इरिव्हर्सिबल प्रोसेस. पहिल्यांदा इरिव्हर्सिबल प्रोसेस स्टडी करून घेऊया, ठीक आहे. इरिव्हर्सिबल प्रोसेस नोट डाऊन करा. इरिव्हर्सिबल प्रोसेस नोट डाऊन करता, इरिव्हर्सिबल प्रोसेस नोट डाऊन करा. आई, ठीक आहे, रिव्हर्सिबल नोट्स व्यवस्थित मेंटेन केला असेल, ठीक आहे. इरिव्हर्सिबल प्रोसेस, बरोबर आहे, मिनिंग नुसारच जायचं आहे याच्या, ठीक आहे, मिनिंग नुसार जायचं. बट इन डेप्थ मध्ये कन्सेप्ट ओके, इन डेप्थ मध्ये कन्सेप्ट बघणार आहोत की व्हॉट इज द इरिव्हर्सिबल प्रोसेस, आणि नंतर साईडला इथे आपण दोन्ही पण बघणार आहोत, दॅट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. सो चला पहिल्यांदा बघूया आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस, ठीक आहे. याला या साईडला घेऊया, इथे स्टडी करूया इरिव्हर्सिबल प्रोसेसला, ठीक आहे. चला, तर इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय असतं बेटा, लक्षात घ्या, ओके. इरिव्हर्सिबल प्रोसेस इन सिंपल, या डेफिनेशन वरनं काय कळतं मला सांगा, पहिल्यांदा तुम्ही सांगा, ठीक आहे. हे अशी आता बेसिकली थर्मोडायनामिक प्रोसेस बद्दलच बोलतो आहे आपण. सिस्टम आपला तोच आहे, पिस्टन सिलेंडर, त्याच्यामध्ये गॅस ठेवलेला आहे बेटा, त्याच्यामध्ये आपण एक तर हीट ऍड करणार किंवा हीट सबट्रॅक्ट करणार, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टेट व्हेरिएबल, त्याचे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर चेंज होणार, बरोबर. इरिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल म्हणजे काय होणार बेटा, या मिनिंग वरनं काय करतं, या स्टेटमेंट वरनं की ती रिव्हर्स जाणार नाही, बरोबर आहे. रिव्हर्स जाणार नाही, रिव्हर्स जाणार नाही अशी आहे ही इरिव्हर्सिबल प्रोसेस, बरोबर आहे, ओके. म्हणजे की जो काही चेंज तुम्ही ब्रॉट करत आहात, दॅट चेंज कॅन नॉट बी रिट्रॅक्टेड बॅक.
जो काही तुम्ही इथे चेंज करत आहात सिस्टम मध्ये, ओके, सपोज एखादं माझ्याकडे सिस्टम आहे, त्यामध्ये मी हीट ऍड केली, पण जी काही मी हीट ऍड केली ती मी परत वापस घेऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे रिव्हर्स मॅनरनी ती मी प्रोसेस परफॉर्म करू शकत नाही. ठीक आहे, अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं, इरिव्हर्सिबल प्रोसेस. याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तुम्हाला, तर लेट अस टेक युअर हँड. तुमच्या ओके, तुमचा हात घ्या, बरोबर. त्या हातवर काय करा, तुमचा दुसरा हात एका डायरेक्शननी रब करा. एका डायरेक्शननी काय करा बेटा, रब करा, रब. ठीक आहे, रब करा, रब. रब कळतंय का तुम्हाला? ठीक आहे, इकडे बघा, दिस अ सेकंड. इज इट विजिबल टू ऑल ऑफ यू? 2 मिनिटं. ठीक आहे, 2. ओके, इज इट विजिबल ऑल ऑफ यू नो? विजिबल आहे? ठीक आहे, ओके, डन. नाव इकडे बघा, हँड आहे तुमचा, हँड. ठीक आहे, हात घेतला सगळ्यांनी. ठीक आहे, आता काय करा, हँड वर काय करा, रब करा एका डायरेक्शननी. बघा, एका डायरेक्शन रब करा म्हणतो, एका डायरेक्शननी, जो काय असेल याच डायरेक्शननी. ओके, रब केला, परत हात उचला, परत रब करा. ठीक आहे, परत हात उचला, परत रब करा, परत हात उचला, परत रब करा, परत हात उचला, परत रब करा. चला प्रोसेस करा माझ्यासोबत, सायमल्टेनियसली प्रोसेस करा. चला, ठीक आहे, हात उचला, परत रब करा. एका डायरेक्शननी करतोय मी, कुठून जातोय बघा. ओके, माझ्या राईट हँड साइड टू लेफ्ट हँड साइड जातोय. ओके, ड्युरिंग दॅट प्रोसेस व्हॉट वी विल ऑब्झर्व, व्हॉट यू विल ऑब्झर्व, जेव्हा मी हात अशा प्रकारे रब करतोय, काय होणार असेल, काय होईल, आफ्टर सम टाइम दॅट पर्टिक्युलर, ड्यू टू दिस रबिंग, काय होणार, हा जो हँड आहे तो थोडाफार वॉर्म होणार, टेम्परेचर इन्क्रीज होणार, बरोबर आहे, किंवा स्वेटिंग येणार, बरोबर. काय होणार, मग रब करतो एका डायरेक्शन, काय होणार, हीटअप होणार, हात काय होणार, तुमचा हँड काय होणार, वॉर्म होणार. इट ओके, ड्यू टू द फ्रिक्शन टेम्परेचर इन्क्रीजेस ऑफ युअर हँड. नाउ लेट मी नो दॅट, जर सपोज आता मी बघा, ही मी प्रोसेस अप्लाय केली, हा सिस्टम आहे, बरोबर. या सिस्टमवर मी प्रोसेस अप्लाय केली, काय आलं, टेम्परेचर वाढलं, म्हणजे एक स्टेट व्हेरिएबल वाढला की नाही त्याचा, बरोबर आहे. टेम्परेचर हा स्टेट व्हेरिएबल, टेम्परेचर वाढला. ठीक आहे, म्हणजे काय झाली, थर्मोडायनामिक प्रोसेस झाली ही. मी हँड रब करणं म्हणजे काय, थर्मोडायनामिक प्रोसेस झाली. ओके, एक्झाम्पल थ्रू सांगतो. आता मला सांगा, मी जर हात जो मी या डायरेक्शनने फिरवत होतो, जर तुम्ही हात या डायरेक्शनने मी जर फिरवला, तर मला सांगा, आता मला काय वॉर्म फील होणार आहे, म्हणजे काय तो हात कूल होणार आहे का? नाही होणार, बरोबर आहे. म्हणजे जर सपोज मी या डायरेक्शनने फिरवतोय, तर तो हात काय होतोय बेटा, हॉट होतोय, बरोबर आहे, गरम होतोय. आणि जर मी रिव्हर्स डायरेक्शननी जर मी हँड असा फिरवला, तर तो कूल होतो का? नाही होत. होतो का कूल? नाही होत. दिस इज द इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे काही जे काही तुम्ही चेंज आणलेला आहे सिस्टम मध्ये, जे काही तुम्ही चेंज आणलाय सिस्टम मध्ये, तो परत तुम्ही मागे घेऊ शकता का? नाही घेऊ शकत. अरे मी सांगा, मी इथे हँड रब केला, बरोबर आहे, हँड वॉर्म झाला, आणि मी म्हटलं रिव्हर्स डायरेक्शनने हँड फिरून हात कोल्ड करतो, पॉसिबल आहे का? नाही. म्हणजे एकदा जर तुम्ही सिस्टम मध्ये जो चेंज आणलेला आहे, तो चेंज तुम्ही रिट्रॅक्ट बॅक करू शकत नाही, परत वापस आणू शकता का तुम्ही चेंज? नाही, तो चेंज तुम्ही बाहेर वापस आणू शकत नाही. म्हणजे काय केलं, मी इथे टेम्परेचर वाढवलं, पण मी काय केलं, रिव्हर्स डायरेक्शनने मी हँड फिरवल्यानंतर काय टेम्परेचर कोल्ड डाऊन होणार नाहीये. ही सिंपल एक्झाम्पल झालं, बरोबर आहे. याचा अर्थ असा की मी सिस्टम मध्ये इनपुट दिलं, सिस्टमचे व्हेरिएबल चेंज झाले, बरोबर आहे. ओके, सिस्टमचे व्हेरिएबल चेंज झाले, टेम्परेचर वाढलं, बट मी काय केलं, आता प्रोसेस रिव्हर्स केली, तर टेम्परेचर डिक्रीज झालेलं नाहीये, बरोबर. सो दिस टाइप ऑफ प्रोसेसेस आर कॉल्ड ॲज द इरिव्हर्सिबल प्रोसेस. काय म्हटलं जातं या प्रोसेसला? इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हटलं जातं. क्लिअर? अरे यस ऑर नो? क्लिअर आहे सगळ्यांना इरिव्हर्सिबल प्रोसेस? ठीक आहे, त्याचं आणखी एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला. ठीक आहे, आणखी एक्झाम्पल देतोय. नेक्स्ट लक्ष द्या आता, एक्झाम्पल थ्रू बघा. आता पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट एक ड्रॉ करतो आहे. ओके, मी ऑलरेडी एक इथे घेतलेलं होतं, बट ते आता भेटणार नाही आपल्याला, तरी घ्या, लक्षात घ्या. ओके, इरिव्हर्सिबल प्रोसेस, एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट ड्रॉ करतो आहे मी इथे. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट असेल प्रत्येकाने. ठीक आहे, पिस्टन सिलेंडर. ओके, दिस इज द पिस्टन. नाउ वी विल ड्रॉ वन. नाही, सिलेंडर ड्रॉ झालेलं आहे, पिस्टन आता ड्रॉ करायचं राहिलेलं आहे. ठीक आहे, हाच पिस्टन आहे, बरोबर. आता या पिस्टन मध्ये काय करतोय मी? ठीक आहे, हा पिस्टन आहे. आता या पिस्टनवर एक बरोबर, आता सिस्टम कुठला आहे तुमचं? याच्या आतमधला गॅस. थोडंसं कन्सेप्ट डेप्थ लेवलला आहे, हे एकदम हायर लेवलच्या स्टडीचं कन्सेप्ट आहे. इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला इन डेप्थ मध्ये मिळतं, खूप डेप्थ मध्ये आहे.
तुम्हाला थोडं समजायला अवघड जाईल बघायला, पण तर लक्ष द्या. ठीक आहे बघा. आता यामध्ये काय बेटा, हे सिस्टम आहे बरोबर. गॅस मॉलिक्युल्स काय बेटा, सिस्टम बरोबर. बघा आता मी काय केलं, इरिव्हर्सिबल प्रोसेस बद्दल बोलतोय. ओके, हा पिस्टन मी सडनली प्रेस करतोय. काय करतोय मी, सडनली प्रेस करतो आहे. सडनली प्रेस करतोय, सडनली प्रेस करतोय. सडनली मी कसा प्रेस करणार बघा. एक काय केलं, एखादा स्टोन किंवा एक आपलं काय म्हणते त्याला, दगड किंवा एक वीट ब्रिक आणून ठेवायचं, मोठी ब्रिक आणून ठेवली. ठीक आहे. ओके, हा मोठी ब्रिक ठेवली आहे. काय होणार, हा सडनली पिस्टन, असं समजूया की हा ब्रिक मी इथे ठेवल्यानंतर हा पिस्टन काय होतोय, सडनली डिस्प्लेस होतोय बरोबर. हा पिस्टन जो इथे प्रेझेंट आहे तो सडनली काय होतो, या पोझिशनला येऊन थांबतो बरोबर. हा पिस्टन इथे येऊन थांबतो बरोबर आहे. तर अशा प्रकारच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, इरिव्हर्सिबल प्रोसेस. हा रिट्रॅक्ट करू शकत नाही, बॅक होऊ शकत नाही बरोबर आहे. हा या वेळेला बॅक होऊ शकत नाही. सो अशा प्रकारच्या प्रोसेसला काय म्हणतात, इरिव्हर्सिबल प्रोसेस. डेफिनेटली यामध्ये काय पॉसिबिलिटी आहे, यामध्ये काय पॉसिबिलिटी आहे बघा, इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय पॉसिबिलिटी आहे की हा प्रोसेस कशी असणार बेटा, एक्झॅक्टली फास्ट असणार. ही प्रोसेस काय असणार आहे, ही प्रोसेस फास्ट असणार बरोबर. याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे एक्झाम्पल दिलं जातं बघा, बऱ्याचशा प्रकारचं एक्झाम्पल दिलं जातं रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये. म्हणजे सपोज की एखादा पर्सन आहे, ठीक आहे, अँड ही जम्प फ्रॉम द सर्टन हाईट. ही जम्प फ्रॉम अ सर्टन हाईट ऑफ बिल्डिंग. एका हाईट वरनं त्यांनी काय केली, उडी मारली. उडी मारली, काही नाही, काहीच नाही. स्टेप म्हणजे बघा, आता तो त्या बिल्डिंग वरनं खाली येण्याचे त्याला 2-3 मार्ग होते बरोबर आहे. तो आयदर ही कॅन यूज द स्टेअर केस or also either he can use the rope barabar, but he choose the part to directly jump down from the building. Let's suppose this is the building now, and let's suppose this is the person which is standing on the floor, on the topmost floor. This is the floor. Okay, आता याला वरतून खाली यायचं. तर इथे एक मार्ग दिलेला आहे, इथे स्टेअर केस आहे. ठीक आहे, इथे स्टेअर केस दिलेला आहे आणि आणखी एक अरेंजमेंट दिलेली आहे या साईडला बेटा, एक छोटीशी अशी रोप आहे. ठीक आहे, रोप आहे. ओके, बट यांनी काय केलंय, मला सडनली जायचंय, सडनली विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. काय केलंय, सडनली जम्प. 3 ऑप्शन्स आहे बरोबर, 3 ऑप्शन्स आहे. डेफिनेटली तुम्ही जम्प तर करणार नाही बरोबर. सो नाउ लेट सपोज दिस पर्टिक्युलर पर्सन इज डायरेक्टली जम्प फ्रॉम दिस बिल्डिंग. व्हॉट विल हॅपन, वेदर ही विल रिट्रॅक्टेड बॅक. जर त्याला परत या स्टेअर केसवर यायचं असेल, लेट सपोज ही 21st म्हणजे 21 मजली एक बिल्डिंग आहे, ही वापस येऊन तो परत उडी मारू शकतो का, नाही. एकदा उडी मारली की यस, दी एंड, काम समाप्त होणार ना बरोबर आहे. परत रिट्रॅक्ट करू शकणार का त्या प्रोसेसला, नाही बरोबर आहे. सिंपल एक्झाम्पल थ्रू. सो दिस इज द इरिव्हर्सिबल प्रोसेस इफ वी डायरेक्टली जम्प. एक्झॅक्टली फास्ट असणार ती प्रोसेस, बट दॅट इज नथिंग बट द इरिव्हर्सिबल प्रोसेस. परत तो सिस्टम मध्ये येऊ शकतो का, हा जो काही सिस्टम आहे या सिस्टम मध्ये वापस येऊ शकतो का. इथे त्याचं प्रेशर आहे P1, याचा व्हॉल्यूम आहे V1, याचं टेम्परेचर आहे T1. लेटेस्ट सपोज, ठीक आहे, हा परत इथून जम्प केला तर या कंडिशनला येऊ शकणार का, तो नाही ना. इकडे पाय असणार, इकडे कुठेतरी डोकं असणार, इकडे हात असणार, इकडे. सर एवढं डेंजर एक्झाम्पल, यस एवढं डेंजर एक्झाम्पल सांगावं लागतं. असं कोणी म्हटलं नाही मला कमेंट्स मध्ये, तरी मी सांगतोय जस्ट. ओके, आणि एक्झाम्पल बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये दिलेला आहे म्हणून मी घेतलेला आहे. ओके, हा. सो याचं एक इकडे पाय असणार, कुठेतरी लेग असणार, असं वेगवेगळे फरक. म्हणजे प्रेशर इनिशियल या प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर पर्यंत येणार नाही तो. ओके, आता दुसरं एक्झाम्पल बघूया बरोबर, रिव्हर्सिबल. बघा आता यांनी काय केलं, या स्टेअर केस डायरेक्टली जम्प न करता हा या रोपचा वापर केला. कशाचा वापर केला बेटा, या रोपचा वापर केला. आणि या रोप वरनं तो काय केला, हळू त्याचं प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर चेंज करत आला. हळूहळू त्याचं प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर तो चेंज करत बेटा खाली येत आला बरोबर. हळूहळू एकदम हळू. ओके, मला सांगा आता जर त्याला वाटलं नाही दिस इज द डेंजरस वन, नाही जाऊ शकत खाली, तो वापस येऊ शकतो का, येऊ शकतो वापस बरोबर आहे. त्याच्या इनिशियल कंडिशनला येऊ शकतो का, स्टेट व्हेरिएबलच्या, येऊ शकतो ना, कारण त्याच्याकडे काय रोप आहे, सपोर्टिंग मेंबर आहे बरोबर आहे. तो वापस येऊ शकतो त्या स्टेटमध्ये. सो सच टाइप ऑफ प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. सो इकडे हेडिंग देतोय मी, ठीक आहे, दॅट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे, बघा ही कन्सेप्ट डेप्थ मध्ये आहे, असं कुठेच मिळणार नाही, लक्षात ठेवा. आणि ही अशी समजतो, जर बुक मध्ये वाचले तर समजणार नाही. ओके, रिव्हर्सिबल प्रोसेस, SIVLE, रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे, सो दिस इज द रिव्हर्सिबल प्रोसेस. इथनं तो वापस जाऊ शकतो.
बट डायरेक्टली जम्प केलं तर वापस जाऊ शकतो का? नाही. दॅट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. बरोबर. सो दोन्ही प्रोसेस तुमच्या अवेलेबल तुमच्या डोळ्यापुढे आहे. डायरेक्ट उडी मारली बेटा सडनली सगळ्या गोष्टी सडनली होणार. बरोबर. डायरेक्ट फास्ट एक्झॅक्टली स्लो. बट नाउ इथे कंपॅरिझन करायचं असेल तर रिव्हर्सिबल प्रोसेस कशी आहे बेटा? स्लो आहे ना. दिस इज द स्लो प्रोसेस. स्लो. ठीक आहे. तो फर्स्ट पॉइंट क्लिअर आहे. ठीक आहे. हे स्लो प्रोसेस आहे, एक्झॅक्टली फास्ट प्रोसेस असणार आहे. ठीक आहे. बट अदर पॉइंट पण बघायचे. हा ऍक्च्युअल डिफरन्स नाही लिहायचा तिथे. अदर पॉइंट पण आपण बघून घेऊया की काय काय असतं यामध्ये. ठीक आहे. तर ऍक्च्युअली याला जो म्हटलं जातं की याचा जो पाथ आहे, बरोबर आहे बघा, हा याला आपण थर्मोडायनेमिक प्रोसेस मध्ये म्हणणार पाथ. याला काय म्हणणार? पाथ. बरोबर आहे. हा पाथ, हा आहे त्याचा पाथ, हा आहे पाथ. बरोबर. या पाथ, ज्या पाथनी वापस आला त्याच पाथनी तो वापस जाऊ शकतो. ठीक आहे. बरोबर. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये मी काय सांगितलं? रिव्हर्सिबल प्रोसेस. बरोबर. रिव्हर्सिबल, तो उडी मारला पण याच पाथनी तो काय जाऊ शकतो? वापस जाऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे तोच पाथ तो यूज करणार. हे सेंटेन्स लक्षात ठेवा, कारण हे सेंटेन्स मी ग्राफ मध्ये तुम्हाला शो करणार आहे. हा बघा, जो पाथ त्यांनी वापरला तोच पाथनी तो वापस जाऊ शकतो आणि त्या स्टेट व्हेरिएबल म्हणजे तिथे इनिशियल कंडिशनला राहू शकतो. बरोबर आहे. आता जर त्याला इथून इथे उडी मारल्यानंतर इथे जायचं असेल तर नंतर हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, सगळे हातपाय जोडून घ्यावे लागतील. मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने ग्राफ सांगतोय, लक्षात ठेवा. ऍक्च्युअल ग्राफ वर येणार आहे मी नंतर. आता इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जर त्याला वापस या स्टेटला जायचं असेल तर तो काय करेल बेटा? पहिल्यांदा तर हॉस्पिटलमध्ये जाईल, हातपाय व्यवस्थित जुडून घेईल आणि नंतर कुठे तो या स्टेअर केसनी वर्तत जाईल. म्हणजे तो सेम पाथ वापरणार का इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये? नाही. म्हणजे उडी मारली होती आणि परत उडी मारून वापस येणार का तो? नाही येणार. यावरनं मी डायरेक्टली ग्राफवर येतो बेटा, ग्राफवर. क्लिअर? ग्राफवर येतोय, ग्राफकडे लक्ष द्या. बरं, सगळ्यात महत्वाचं ग्राफच आहे. बाकी तर वर्डिंगचं जे आहे म्हणजे सेंटेन्स फॉर्म मध्ये आहे ते तुम्हाला इझिली कळून जाईल. ठीक आहे. हे दोन ग्राफ आहेत. ओके. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचे ग्राफ आहे. ठीक आहे. दोन्ही केसमध्ये आपण स्टडी करणार आहोत. चला आता पहिल्यांदा बघूया रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये. त्याच्यामध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये बघा, ग्राफ. ग्राफ कुठला आहे बेटा? प्रेशर व्हॉल्यूम. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. माऊसला काय होतं? ठीक आहे. हा, ग्राफ कुठला आहे बेटा? प्रेशर वर्सेस, सॉरी यार माऊस. ठीक आहे. ग्राफ कुठला आहे? प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा ग्राफ आहे. ठीक आहे. हा प्रेशर इकडे आणि हा काय बेटा? याला काय झालं? 2 मिनिटं. हा, जे आले नाही त्यांचं खूप नुकसान होणार आहे आणि रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. फॉलो बॅक नाही. ठीक आहे. सो प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. क्लिअर? इकडे सुद्धा हा सुद्धा ग्राफ कसा आहे बेटा? प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा ग्राफ आहे. पीव्ही ग्राफ. डन. पीव्ही डायग्राम. बरोबर. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. ना पहिल्यांदा रिव्हर्सिबल प्रोसेस बघूया. समजायचं असंच आहे. बरोबर. आतापर्यंत आपण ग्राफ बघितले. कसं असतं बेटा प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम? लेट सपोज दिस इज एन एक्सपान्शन ऑर द फर्स्ट ऑफ ऑल ही इनिशियल कंडिशन आहे ई. आता ही मी हायपोथेटिकल कन्सेप्ट घेतली, पण काय असणार? पिस्टन सिलेंडरचे एक्झाम्पल असतं. बरोबर आहे. लेट सपोज इट इज द इनिशियल कंडिशन. बरोबर. लेट सपोज दिस इज द फायनल कंडिशन. Mouse is distracting me. Let's suppose this is the initial condition, final condition. बरोबर. This is the B, this is the A. ठीक आहे. काय होतं बेटा? एक्सपान्शन होत असेल, व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे ना. बरोबर. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये एक्झॅक्टली एकदम रिव्हर्सिबल प्रोसेस एकदम स्लो चालली असेल. बरोबर. ठीक आहे ना. बघा हा काय करतोय? हा मला सांगा, याच्याकडे रोप आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याच पाथनी तो वापस जाऊ शकतो की नाही? सांगितलं होतं मी तुम्हाला बरोबर आहे. मगाशी सांगितलं होतं याचा उपयोग होईल म्हटलं. बघा रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये, हे रिव्हर्सिबल प्रोसेसचं एक्झाम्पल आहे. पाथ म्हणजे रोपचं यूज करतोय. डायरेक्ट जम्प केला वापस येऊ शकत नाही. दॅट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. बरोबर. नाउ ही युजेस द रोप फॉर ओके, फॉर व्हॉट? डिक्लाइन. म्हणजे खाली येण्यासाठी तो काय करतोय? रोपचा वापर करतोय. बघा म्हणजे बघा ए टू बी येण्यासाठी तो रोपचा वापर करतोय. बरोबर. नाउ ही कॅन बॅक, तो वापस जाऊ शकतो का? यस, डेफिनेटली. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जो ज्या पाथनी वापस म्हणजे ज्या पाथनी तो आलेला आहे त्याच पाथनी तो वापस पण जाऊ शकतो. बघा रोपचा वापर करून तो वापस गेला. क्लिअर? सो लक्षात ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवायचं, रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये. कशामध्ये बेटा? रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जो ग्राफ येणार, पीव्ही डायग्राम, ही अशा प्रकारची दाखवायची ए टू बी, आणि तोच पाथ तो काय करणार? वापस जायला यूज करणार. म्हणजे इनिशियली इथे काहीतरी त्याचं प्रेशर असणार, टेम्परेचर असणार. बरोबर आहे. व्हॉल्यूम असणार काहीतरी. इथे काहीतरी प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर असणार. बरोबर आहे. त्यांनी चेंज केलाय पण तो वापस पण जाऊ शकतो. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द पाथ.
नाउ नेक्स्ट दॅट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये त्यांनी डायरेक्टली जम्प केले, शक्यच नाही. बरोबर आहे. डायरेक्टली जम्प केले म्हणजे त्यांनी एक पाथ तर यूज केला. ओके, जो काही पाथ तो होता आणि तो पाथ पण एक्झॅक्टली असा स्मूथ नव्हता बघा. हा हळूहळू होता. बरोबर आहे. हा जो तुमची लाईन आहे पॅराबोलिक लाईन, बरोबर आहे, ही हळूहळू स्मूथली आहे. बरोबर आहे. तुम्हाला डायरेक्ट रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही कशी लाईन शो करता बेटा ग्राफ मध्ये? डायरेक्ट स्ट्रेट ए टू बी. ओके, डायरेक्ट स्ट्रेट सर, स्ट्रेट उडी मारलेली आहे. बरोबर, स्ट्रेट आहे. की हळूहळू मारली का उडी? ओके, काय त्याला पंख होते का? नाही, पंख वगैरे असते तर हा असा पॅराबोला आला असता. डायरेक्ट उडी मारली, नीट जेडबल, डायरेक्ट स्ट्रेट येणार. बरोबर, बरोबर आहे. हा ए टू बी आला. आता परत याच मार्गाने वापस जाऊ शकतो का? तो हवेतून वापस येऊ शकतो का इथे? अरे यस ऑर नो, वापस येऊ शकतो का? नाही येऊ शकत ना वापस. बरोबर आहे. मग जर त्याला वापस यायचं असेल, का बरं वापस येऊ शकत नाही? हातपाय तुटले असतील ना. बरोबर आहे, बरोबर आहे. मग हातपाय जोडायला दवाखान्यात जावं लागेल, दवाखान्यात जाण्याचा हातपाय जोडला आणि नंतर मग त्यांनी स्टेअर केसचा वापर केला. मार्ग चेंज झाला बेटा, पाथ चेंज झाला या स्टेटला येण्यासाठी. बरोबर, हॉस्पिटलमधून सगळं बँडिंग करून आला आणि नंतर पुढे या स्टेटला येण्यासाठी काय केलं बेटा त्यांनी? बरोबर, पाथ चेंज केला. बरोबर आहे. आता पण इथे आपण याचा पाथ चेंज करतोय. काय करतोय? पाथ चेंज करतोय. ठीक आहे बघा, पाथ चेंज करू बघा, याचा पाथ चेंज करतो. तो काय केला? हॉस्पिटलमध्ये गेला आणि याचा पाथ चेंज झाला. ओके, पण वापस यायची खूप इच्छा त्याची इनिशियल कंडिशनला. ओके, बरोबर. सो दिस इज नथिंग बट द चेंज इन पाथ. आता त्यांनी हळूहळू आला वर. ठीक आहे. सो दिस पर्टिक्युलर ग्राफ, अशा प्रकारचा ग्राफ असेल ना, लक्षात ठेवायचं बेटा, इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता जर ग्राफ जर मध्ये कोणी जर तुम्ही मिस्टेक केली तर लक्षात ठेवा बेटा. क्लिअर? मुलांना ग्राफ मध्येच प्रॉब्लेम येतो, पण आता एवढे एक्झाम्पल दिल्यानंतर मला नाही वाटत कोणी ग्राफ मध्ये चेंज करतील का? ग्राफ मध्ये चेंज होणार का? येस ऑर नो? अरे कळलंय का? कॉमेंट्स, फक्त कॉमेंट्स. कोणीही माईक ऑन करणार नाही. ठीक आहे, माईक ऑन करणार नाही. कॉमेंट्स मध्ये जे काय असेल तुमचं. ठीक आहे, नंतर ऍट लास्टला मग कॉमेंट्स मध्ये ऍट लास्टला माईक ऑन करायचं. डन. ओके, समजलं सर. रुद्र, बाकी जतीन कुठे गेला? जतीन इज देअर ऑर नॉट? ओके, सो रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, डन. माईक ऑफ कर. ठीक आहे. सो रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये वन्स अगेन आय विल रिपीट द होल टॉपिक नाव. रिव्हर्सिबल प्रोसेस डायरेक्टली ग्राफवर येतोय मी, बाकी सेंटेन्स तर कोणाला लिहिता येईल, तो काही प्रॉब्लेम नाहीये. ग्राफ महत्वाचा आहे. काय होतं बेटा? सिस्टम कॅन रिगेन और रिट्रॅक्ट इट्स ओरिजिनल. आता बघा लँग्वेज मध्ये सांगतोय, सिस्टम कॅन रिगेन इट्स ओरिजिनल स्टेट व्हेरिएबल्स विथ द सेम पाथ, त्याच पाथने. पण इथे करू शकतोय का? नाही. इट युजेस द डिफरंट पाथ फॉर रिगेनिंग इट्स ओरिजिनल स्टेट व्हेरिएबल्स. बरोबर. ओके, ही प्रोसेस फास्ट आहे, ही प्रोसेस काय बेटा? स्लो आहे. क्लिअर? नाउ वी विल कम बॅक टू अवर पॉइंट्स नाउ वन बाय वन. जे काही पॉइंट्स दिलेले आहेत त्यांनी एकदा लर्न करून घेऊया. इथपर्यंत क्लिअर आहे? रिव्हर्सिबल आणि इनरिव्हर्सिबल प्रोसेस या हायपोथेटिकल कन्सेप्ट समजवण्यासाठी सांगितलं, बट ऍक्च्युअली वी आर टॉकिंग अबाउट द सिस्टम विच इज प्रेझेंट इनसाइड द सिलेंडर. डन. नाउ आता बघा त्यांनी काय डिफरन्स दिलेला आहे तो एकदा बघून घेऊया. त्यांनी जो डिफरन्स आपल्याला दिलेला आहे तो. ठीक आहे, चला बघा. रेकॉर्डिंग तर चालू आहे. नो नॉट एन इश्यू. रेग्युलर डिफरन्स, हा डिफरन्स सगळ्यांनी पाठ करून टाकायचा आहे. केमिस्ट्री मध्ये तर इम्पॉर्टंट आहे बेटा. असा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आता काही नाही, आता तुम्हाला समजायला एकदम सिंपल आहे. सगळं झालेलं आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस घरी गेल्यानंतर व्यवस्थित नोट डाऊन करायचं, सेंटेन्स वाचा, रपारा पाणी फिनिश करून टाकूया या टॉपिकला. चला फास्ट करताय, रिपीट. अरे करताय का? चला, रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस. चला, रिव्हर्सिबल प्रोसेस सेंटेन्स वाचल्या कळेल. रिव्हर्सिबल प्रोसेस इज अ चेंज दॅट कॅन बी रिट्रॅक्टेड इन रिव्हर्स डायरेक्शन. अरे रिव्हर्स होऊ शकतं, रिट्रॅक्ट होऊ शकतं. बरोबर, काही वेगळं सांगण्याची गरज आहे का? इकडे रिट्रॅक्ट होणार नाही, इन अपोजिट डायरेक्शन. झाला पहिला पॉईंट क्लिअर. त्यामुळे डायग्राम समजली, पॉईंट इझिली कळतात. देन द पाथ ऑफ द रिव्हर्सिबल प्रोसेस इज द सेम. बघा, पाथ सेम होता. रोप यूज केला, रोपनी वापस जाऊ शकत होता. ठीक आहे, इन द फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. इकडे त्याला सेम पाथ यूज करता आला नाही. द पाथ ऑफ एन इरिव्हर्सिबल प्रोसेस इज नॉट द सेम, कारण हॉस्पिटलमध्ये जाऊन परत हातपाय जोडून आला तो. ठीक आहे, सो अँड दॅट वाय ही यूज द डिफरंट पाथ. हवेतून परत वापस गेला नाही. ओके, नॉट इन द फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. क्लिअर? नाही होऊ शकत. डन. नेक्स्ट थर्ड पॉइंट वाचल्या कळून जाते, त्यामध्ये काही अडचण नाही. नेक्स्ट थर्ड पॉइंट बघा. थर्ड पॉइंट, रिव्हर्सिबल चेंजेस आर व्हेरी व्हेरी स्लो. सांगितलं ना, व्हेरी व्हेरी स्लो. बघणार खाली, बघणार नाही बेटा, खूप
खूप अजून टाइम आहे म्हणणार, हळूहळू हळूहळू वापस येणार, हळूहळू हळूहळू जाणार. दॅट इज स्लो प्रोसेस अँड देर इज नो लॉस ऑफ एनी एनर्जी इन द प्रोसेस. बरोबर, काही लॉस होणार का एनर्जी? ठीक आहे, मदत आला, रोप मध्ये थांबला, काय असेल त्याच्याकडे वॉटर कॅन असेल, पाणी पिऊन घेतलं बेटा, ठीक आहे. सो या प्रोसेसमध्ये कुठली एनर्जी लॉस होणार नाही. बट इकडे परमनंट लॉस, काही वाचतील काही वाचणार पण नाही. परमनंट लॉस, डायरेक्ट जम्प फ्रॉम द 21st फ्लोर. ठीक आहे, सो देर इज परमनंट लॉस ऑफ एनर्जी. बरोबर आहे, एनर्जी गेन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. बरोबर आहे. सो देर इज अ परमनंट लॉस ऑफ एनर्जी फ्रॉम द सिस्टम ड्यू टू द फ्रिक्शन. फ्रिक्शन काय, पूर्ण हेड क्रॅक होणार. बरोबर आहे, फ्रॅक्चर ऑलमोस्ट सगळे फ्रॅक्चर. ठीक आहे. सो एनर्जी फ्रॉम द सिस्टम ड्यू टू द फ्रिक्शन और एनी अदर डिसिपिटी सोर्स. बरोबर, कारण टोटल एनर्जी लॉस होणार. नेक्स्ट, सिस्टम कम बॅक. फोर्थ पॉइंट काय दिलाय बघा, द सिस्टम कम बॅक टू इट्स इनिशियल स्टेट आफ्टर इट इज टेकन अलॉंग द रिव्हर्स पाथ. तेच ते परत पॉइंट दिले काय, द चेंज ऑफ स्टेट डिपेंड्स अपॉन द पाथ टेकन टू चेंज द स्टेट ड्युरिंग द प्रोसेस. बरोबर, हे पाथवर डिपेंड करतं. ओके, यामध्ये कशावर डिपेंड आहे बेटा, इनिशियल स्टेट. यामध्ये हे पॉइंट आहे, नोट डाऊन करा, काही म्हणजे नोट डाऊन करून ठेवला तरी चालेल, पॉइंटला काही एवढं विशेष नाही. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जो काही स्टेट चेंज होणार आहे, बरोबर आहे, हा पाथवर डिपेंड असणार. क्लिअर. नेक्स्ट पॉइंट बघा, रिव्हर्सिबल प्रोसेस. व्हेरी इम्पॉर्टंट. रिव्हर्सिबल प्रोसेस ज्या आहे ना, ह्या आयडियल प्रोसेस म्हटल्या जातात. थर्मोडायनामिक्स मध्ये, थर्मोडायनामिक्स ज्यामध्ये आपण प्रोसेस स्टडी करणार आहोत आता पुढे. ठीक आहे, तर यामध्ये ह्या प्रोसेस ज्या रिव्हर्सिबल प्रोसेस आर आयडियल प्रोसेस. कशा प्रोसेस आहे ते, आयडियल प्रोसेस. म्हणजे बघा, विचार करा, त्या पिस्टन सिलेंडर मध्ये जे काही गॅस आहे, तुम्ही एकदा तो एक्सपांड झाला आणि परत तो त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये येणार, म्हणजे तुम्हाला विदाऊट कुठलंही वर्क न करता, आयडियल प्रोसेस झाली ना, कुठलंही वर्क न करता तो रिव्हर्स येतोय बेटा. सो दॅट इज आयडियल प्रोसेस. बरोबर आहे. ऍक्च्युली याला अनदर वेनी पण एक्सप्लेन केलं जातं बेटा. काय म्हटलं जातं की अशा प्रकारचं तुमचं एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. बरोबर आहे, ही पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. ठीक आहे, आता तुमचं पिस्टन युनिट मध्ये पिस्टन सिलेंडर सिस्टम, बस पिस्टनच्या आतमधलं तुमचं सिस्टम हे दिसणार. ठीक आहे, सगळीकडे हे आहे तुमचं सिस्टम. बरोबर, जर मी काय केलं, याच्यावर हळूहळू एक वाळूचे कण टाकले. वाळूचे कण समजतं ना, वाळूचे कण. इथे अशा प्रकारचा एक काय म्हणता येईल त्याला, डोम आहे. ठीक आहे, या डोम मधनं काय करतो मी, हळूहळू इथे पहिल्यांदा एकच कण टाकला तर हा डिस्प्लेस होणार का नाही, नंतर आणखी एक कण टाकला डिस्प्लेस होणार. असं करत काय हा रात्रभर थोडा मी कण इथे काय केलं, एक एक कण म्हणजे एक एक पार्टिकल त्या सँडचा टाकत गेलो. काय होणार बेटा, कालांतराने हा थोडा पिस्टन काय होणार बेटा, डिस्प्लेस होणार. बट तो दिसणार का तुम्हाला, नाही. बरोबर आहे, व्हिजिबल म्हणजे ती प्रोसेस दिसणार. आणि मग जर ही तुम्ही स्टॉप केलं, जर हा पार्टिकल, हा छोटासा पार्टिकल जर तुम्ही असं म्हटलं जातं की हा जर तुम्ही स्टॉप केला, तर हा काय करणार बेटा, ओरिजिनल व्हॉल्यूमला काय होणार, तो रिगेन करणार, असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो दॅट इज क्वासिस्टॅटिक प्रोसेस, व्हेरी इन्फायनाइटली. सो दॅट इज नथिंग बट रिव्हर्सिबल आयडियल प्रोसेस आहे. ओरिजिनल व्हॉल्यूम रिगेन करणार, कुठलेही वर्क न करता. बरोबर, कारण इकडनं तुम्ही एक्सपान्शन प्रेशर देताय का नाही, तरी सुद्धा तो काय करणार, ओरिजिनल व्हॉल्यूम गेन करणार. ओके, अँड ऑल इरिव्हर्सिबल प्रोसेस, इकडे आहे तुमचे इरिव्हर्सिबल प्रोसेस आर रिअल प्रोसेस. हे ऍक्च्युअल मध्ये घडू शकतात. दिस आर द रिअल प्रोसेस. बरोबर, आणि लास्ट पॉइंट यांच्यामध्ये जो दिलेला आहे तुम्हाला, तो आहे त्यांच्या दोघांचा ग्राफ. बरोबर, काय दिलेला आहे त्यांच्या दोघांचा ग्राफ. क्लिअर, ग्राफ असेल नाही, हे बघा, हाच ग्राफ आपण आता लर्न केलेला होता, आठवत आहे, अरे उडी मारली ना. ठीक आहे, हाच ग्राफ बघितला ना, हा ग्राफ दिसतोय. सो दिस इज द ग्राफ, पीव्ही डायग्राम. बरोबर, ब्लॅक, लेट्स सपोज रेड कलर, पिंक कलर. दिस इज द पीव्ही डायग्राम. बघा, ही आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस, डिफरंट पाथ फॉलो केलाय. इकडे आहे बेटा, इकडे कुठला आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस, सेम पाथनी वापस गेला. सिस्टमनी ए टू बी काय केलंय, स्टेट व्हेरिएबल चेंज केले. बरोबर, आणि त्याच पाथनी काय केले त्यांनी बेटा, ओके, काय केले, त्याच पाथनी त्यांनी त्याचे स्टेट व्हेरिएबल रिगेन केले. इकडे नाही, ए टू बी डायरेक्ट जम झालेले, नंतर स्टेट व्हेरिएबल नाही का दुसऱ्या पाथनी त्यांनी काय केले, चेंज केले. ओके, सो दिस इज द सिंपल डिफरन्स बिटवीन द दॅट इज रिव्हर्सिबल प्रोसेस अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. लर्न करायचं आहे प्रॉपरली सगळ्यांनी. आता आपण जे बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक, झालेला आहे सगळ्यांना, अरे क्लिअर का, अरे यस और नो, अरे यस और नो, साठी बेटा, साठी लर्न कर रही हो क्या, पश्चिम बंगाल में हो ऐसा लग रहा है तुम. ठीक है,
वोटिंग के लिए गए थे क्या आप? वोटिंग के लिए गए थे लगते शायद। ठीक है, ओके, नो, ओके, नॉट एन इश्यू। चलो, क्लियर हुआ टॉपिक?